ठाकरे सरकारांनी एक नवीन इतिहासाची आज रचना केली। घोटाळेबाजाचा ऐवजी घोटाळा उघडकीस आणणाऱ्यांनाच अटक केली। प्रथम अंबेमाईंना नमस्कार करतो। हसन भैया, हसन मुश्रीफ मुळे किरीट सोमय्याचं, हसन मुश्रीफ मुळे किरीट सोमय्यांना अंबेमाईचं दर्शन करता आलं नाही। ठाकरे सरकारांनी एक नवीन इतिहासाची आज रचना केली। घोटाळेबाजाचा ऐवजी घोटाळा उघडकीस आणणाऱ्यांनाच अटक केली। हिंदुस्थानाचा लोकतंत्रात, लोकशाहीत हे गेल्या 75 वर्षात ज्यांनी पोलीस स्टेशनला मी घोटाळ्यांचे 2700 पेजीत पुरावे घेऊन मला कोल्हापूर कागळ पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करायची आहे असं पोलिसांना कळवलं, प्रशासनाला कळवलं, तर तक्रारदारांना तक्रार करताना रोखण्यात आलं। एवढंच नव्हे, कोल्हापूर जिल्हा प्रवेश बंदी, तक्रारदारांना तक्रार करताना रोखण्याचा हा इतिहास उद्धव ठाकरेच करू शकतात। फक्त एवढंच नव्हे, मला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेबांना विचारायचं आहे की तुम्ही, आपण आपला पोलिसांनी कोणत्या आदेशा अंतर्गत मला काल गणेश विसर्जन पासून वंचित ठेवण्याचे कारस्थान केलं। 6 तास मला माझा घरी आणि माझा घरचा कार्यालयात कोंडून ठेवण्यात आलं। 200 पोलीस बाहेर, SRPच्या 2 गाड्या, त्यांना मी हात जोडून अनेक वेळा मी माझ्या वकिलांनी प्रार्थना केली, ऑर्डर दाखवा। आणि 6 तासानंतर माझ्या वकिलांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार केली, नोटीस दिली। त्यानंतर वळसे पाटील आणि मुंबई पोलीस कमिशनरांनी मला चौपाटी गणेश विसर्जनला जाण्याची परवानगी दिली। पण ठाकरे सरकारची ठोकशाही बघा। गणेश विसर्जन, त्यानंतर अंबेमाई, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर पोलिसांनी मोठी कॉर्डन केली, माझी धक्काबुक्की केली। मला ट्रेन मिळणार नाही यासाठी मला स्टेशनच्या बाहेरच अडवलं अर्धा तास। आणि त्यानंतर मी ज्यावेळी त्यांना विचारलं की तुम्ही कोणत्या नियमांतर्गत मला थांबवतात, कोणत्या अधिकारांतर्गत, त्यांनी मला कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी मला मुंबईचा बाहेर निघण्यावर प्रतिबंध केला असा आदेश उद्धव ठाकरेंचा पोलिसांनी मला दाखवला। मी पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं, अरे आदेशाची कॉपी द्या। त्यांनी वाचून दाखवलं। त्या आदेशात लिहिलं होतं की कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलाय की किरीट सोमय्याला मुंबईचा बाहेर जाऊ देण्यात येऊ नये। त्यावेळी आम्ही आर्ग्युमेंट केली आणि सांगितलं की तुम्हाला असं थांबवता येत नाही आम्हाला। त्यावेळेला त्या ऑर्डरला चॅलेंज केलं तर ते पोलीस ऑफिसर पळून गेले। माझी मागणी आहे दिलीप वळसे पाटीलकडे, ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी तो गैरकायदेशीर फोर्जरी केलेला ऑर्डर दाखवला
कारण की कोल्हापूर जिल्हाधिकारीचा ऑर्डर कराडला माझ्या हातात पोलिसांनी दिला. या ऑर्डर मध्ये तुम्हाला मुंबईतून बाहेर पडता येणार नाही. किरीट सोमय्याला मुंबईत कोंडून ठेवा. किरीट सोमय्याला मुलुंडच्या घराचा बाहेर पडू देऊ नका, असं कुठेच नाहीये. मग उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री आणि गृहमंत्री याची जबाबदारी स्वीकारणार का? की ठाकरे सरकारचे पोलीस फोर्जरी करतात, खोटा ऑर्डर दाखवतात आणि आमच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा आणतात. आम्हाला आमच्या भावना नाहीयेत. आम्ही हिंदू धर्मात मानतोय म्हणून आम्ही गुन्हा केलाय.